खुश होता हा पण बघून. सोनं झोपलो आता पूजू पिलास. आता लवकर 2 दिवस उद्या राहतो सकाळी. पोटातच राहतो ना. बरी आता का मग एक नंबर. काही बुधावाकडे नाही कुठे काय सांगू आता. तिला कुठे ऐकायला येणार आहे. अच्छा आधी तकडी गेलो वडाचे खांदी घेऊन. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि संध्याकाळचं स्वागत आहे. वाजलेत संध्याकाळचे 6 आणि ही असा आमची आऊस. आणि मी श्वेता आणि राजवीर आलोय हरकुळ्यातल्या घरी. आणि थोड्या वेळाने आपण पप्पांच्या हातची एक छान नदीतल्या माशांची मळवे मासे पकडले पप्पांनी. सो माशांची रेसिपी बघणार आहोत. आणि उद्या वटपौर्णिमा आहे, सो थोडीशी तयारी करायची होती. आई आमची एकटी 60 किलो मिरच्या साफ करू शकते असं तिचा कॉन्फिडन्स हाय झालाय आता. आणि आता बघूया, उद्या ऊन असेल तर मग उद्या आपण मिरच्या भाजायचा प्रयत्न करू. 100 किलोचा माल तयार होणार आहे. 1 2 3 1 2 3. परिताई कशी करते. ओके, तर रेसिपीच्या आधी श्वेताने इथे ही शेवपुरी आणलेली. बटाटा थोडाच आहे, सो ती म्हणाली की आपण आई पप्पांसाठी शेवपुरी घेऊन जाऊया. हे आम्ही काल केलेली घरी. आणि आज काही इथे यायचा प्लॅन नव्हता, अचानक प्लॅन झाला. नाही तर तिने बटाटा अजून शिजवून ठेवला असता. जमाल लावून शेव बटाटा पुरी. तेवढा नाही तू आधी खा. शाव घाला, शाव चाट मसाला घे घे. ओके, तर शेवपुरी खाऊन सांगेल आमची आई कशी झाली आहे. बरी हा. चला शेवपुरी खाऊ घेऊ. तिखट जास्त आहे. ओके, तर पप्पा आमचे कधी गेलेले मासे पकडायला. ओके, आणि त्यांच्याबरोबर हर्षदचे पप्पा होते, सो त्यांनी त्यांची वाटणी पण काढून ठेवली. हे आहेत हे मळीव, शेंगटी, हा शेंगटी मासा, हा खडस आहे, खरस म्हणतात त्याला. हा बेबी खडस. कुठला बेबी खडस ना. पिल्लू, हे बेलूक. आणि हा 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 सगळे तेच आहेत का. नाही नाही, ही वेगळी इंग्लिश जाता आणि ही दांडाळी. ही दांडाळी. तर आपण ह्या सगळ्या माशांचं काय करणार आहोत पप्पा. आपण मोटलो भाजणार. मोटलो, त्यासाठी हे काय. कुंभियाची पानं, कुंभियाचे दोर, हळदीची पानं. ही कुंभियाची पानं आहेत. ही जाड असल्यामुळं ती जळत नाही तव्यावर. आणि ही हळदीची पानं. हळदीची पानं का वापरतात. स्मेल, वास सुवासासाठी. ओके, मग आता पप्पा हे मासे साफ करतील. त्यांना म्हटलं हा मासा आपण तळूया. खडस जर आमच्या वाटणीत राहिलं तर अर्धी वाटणी द्यायची म्हणताय. देऊया का बघल्या. ओके, तर पप्पांनी हे मासे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेत. पण मीठ लावून ठेवायला लागेल काय. मीठ लावायला लागेल काय. मीठ लावलं नाही आपण. हा, डायरेक्टच ना सगळं चवीनुसार. चलो. ओके, कुंभियाचे दोर एका आधी असा प्लस करून घ्या. ओके, म्हणजे आपण याचं सेंटर मिळतं. सालीपासून काढलेले आहेत ना. साल सोलून. हे का घेतलेत. बांधायसाठी मोठलो घट बांधाव. ओके, तुम्हाला कोणी शिकवलं मोठलं करायला. अजी. आणि मोठलो किती करतात. मोठलो 15 दिवस पण तू खोलून खाऊ शकतोस. खराब नाही होणार. खराब नाही होत नक्की. म्हणून आणि भाजाची पद्धत मुरून ती दाखवतो आम्ही तुम्हाला. ओके, तर अशा प्रकारे आता आहे कुंभियाची पानं. सुरेखा कुंभियाची पानं आणि हळदीची आण. तर आता ही प्रोसेस तर आपण बघितली. आता कुंभियाची पानं तुमका माहीत असतात नसतील माहीत नाही, पण ती ही कुंभियाची पानं अशी दिसतात. आणि हा आपला घरचा मसाला आहे. ही ऍक्च्युली पत्रावळ लावची असतात, पण आता ही शेगरा कोण काढीत राहता. ओके, आपण डायरेक्ट
मांडावळ करूया तिथे. हां. याची रुंद करीत घ्यायची म्हणजे तो इसकटत नाही. हम्म, हम्म, हम्म. पकडायचं याच्या ओके. हे असं ह्याच्यावर घ्यायचं. अजूनच ना काय एवढी असत वैतर जात बघ. त्या पद्धतीने झाड लावायची हां. जेणेकरून त्या जळसा नाही. त्याच्यावर आता ही हळदीची पानं घालायची. त्याने एक वेगळी टेस्ट पण येते आणि चांगला सुवास पण येतो. हां. तर का मासे आण. हे आता मोठल्याची पत्रावळ झाली. अच्छा, ही मुठल्याची पत्रावळ झाली. पत्रावळ झाली. हळदीची पानं एवढी बस की आणि वय मग झाली. या असला तरी पुरे. ओके. त्या वासासाठी असतं फक्त. चला, आमच्या आवशीन मासे आणल्या. हे आपण जे मगाशी दाखवलं आहोत ते मासे. मासे हां. हे चांगले धुवून घेतला. ओके. आता सुरेखा आमचा घालतला याच्यात मीठ. सुरेखा मीठ घालायचं. येऊ मीठ. अजिबात घातलेलं नाही. ओके. तर चवीसाठी आईने बस ना. घाला तुम्ही जरासं आई. आम्ही घातलेलं नाही याच्यात अजिबात. नाही तर थोडंसं माशाखाली घाल. मीठ लावायचं असता. ओके. आणि हा घाला मसाला तर उपासाला. आता मसालो आणि ह्या घेऊन ये हळद. कोकम लावायचा आधी. आणि तो कोकमा पण ना आता लावूचा काय. मसाला लावा. ही आमची घरची कोकमा आंबट. तर ही आपली घरगुती कोकम आहेत जी आई पप्पांनी यंदा मे मध्ये बनवलेली. जरा आंबट होय. मोठलो आंबट आंबट आहे. होतोय. बस आई बस, आई बस. वडा त्याला कंट्रोल कर. या चांगला असा एक जीव मिक्स करून घ्या. हां. हळदच पण आम्ही उतरच घातला. शिजत ना. शिजा. श्वेता बघून ठेवते. खायचंय तुला. वडा त्याला. हे असेच तेलात परतवून खाल्ले तरी मस्त लागतील ना आता. चांगला पण मोठलो तर मोठलो खाऊन बघ. काटो सुद्धा टाकणार नाही. ओके. तर नाही, आपण चांगला एकजीव करून घेतला. मसाला करू. मी खडस खाणार आहे आणि मळवा खाणार आहे. बाकीचं बघून घे कसं काय ते. याच्यातला कोकम पण छान लागता. गरम मसाला हवा लागेल. डायरेक्ट नाही आई. पुरे. बर. ओके. अजून तेलातच भिजवा की मिरची. नको. मिक्सर लावली काय होते का. का बा नाही मच्छर. ओके. तर अशा पद्धतीने माशांचा थर रेडी करायचं. पाणी घालायचं असतं का ह्याच्यात. नाही ना पाणी नाही. घालत. ओके. आता ही लसूण घालायची काय वरून नुसते ठेवून दे. फ्लेवरसाठी. हा. आणि आता हे म्हणजे तर आता- आता वर करू बरं. ओढून बघताय थांब. हा येऊचा सोड सोड सुरेखा सोड. बाबा, काय झालं? काय झालं? काय टिफिनिंग आहे ना. हे कुंभियाचा दोर जळत नाही. ओके. हम्म. ए बाबा, कोण्या? किती किती आहे. वळा कर. हे आपला म्हातारा बाबा. कसला वळा कर. बघा. तुझं ताईनंच माका ठाऊक ना. या कळ्याचा वडा. तू बारी म्हणून आले ते लय असते. एवढं सुधलेलं डोळं देतो.
दोर बरे नाही गावले तुमका. दोर काढले नाही बरोबर. हो मोठल्या जो एवढे बांधू होय ना. खोबरे त्यालाच बांधतात ना ते घरवाले आणून खोबरे त्यालाच बांधतात ना मोठे खोबरे त्यालाच बांधतात काय गोडा काय गोडा केला लावलं खोबरे ते पण बांधतात आणि आंबा आता कोकणातूनच घ्या दोर नरम गावले. पोळचं व्हायचं आणि मोठलेच ठेवायचा ते बावा काही ना ताजे विदे मोठले लहान गेली तव्यामध्ये चिनीची थाळ घालायची आणि मीठ ठेवायचं आणि मग करा माझे घरवाले एवढी ठेवायला आणि तुटलो ना. मळी मोठी आणि लोकांना पण देऊन टाकू रे बाळा मोठा नको बोललेला हो रे सोनू मोठी बघा ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला मोठला बांधायचा आहे आणि पुढची प्रोसेस काय ते आपण थोड्या वेळात बघूया. आग केलं घट कसं पलटी कर. हा आता काय पुढची प्रोसेस. आग पेटवणार आपण हा आणि त्याच्यावर तवो ठेवायचो. हा लोखंडी तवा. लोखंडी तवो हा. आणि त्याच्यावर ठेवून त्याच्यावर झाकण मारून ठेवायचं एक अर्धा तास. हा मस्त मूर्त आहे. मंद आगीवर. तेव्हा सोडली मंद आचेवर. मंद नाही फुल आग तवो तापक होईल. काय म्हणता. फुल तापक होईल. हा आपोआप पाणी सुटून अकडे कुरकुरीत होतं पाना पण फुलणार नाही. पलटी नाही करायचा. पलटी बिलटी काय नाही असाच Direct. जसा ठेवला तो ठेवला. असंच. तसेच कपडेचे कपडे येणार. चालेल. बस झाला तुमका किती झाली. 5 जण आणि एक तरी वया ना अजून आमका नाही म्हणता. पाहिजेत मुलं 2 पाहिजे ना. एक ना एक तरी जोडी होई म्हणता. याला नाही बघायचं तो तरी बघी खायच्या मार्केटमध्ये गावात जोडी आई. आता जोडी बिडी काय नाही त्याला नाही आता एकाचीच गोडी. एखाद्या त्यानेच बघायला पाहिजे आता बस. एकच गोडी बा. नाहीतर आपण आपली सोय करून ठेवायची. एकच मोठा उके येऊन बस झाला हो. ओके मंडळी आता चुलीकडे आलोय आफ्टर सो लॉंग टाइम. आमच्या आईने जरा चुलीची सारवण केली आहे आणि लाकडं पप्पांनी पेटवली आहेत. हा लोखंडी तवा ठेवलाय. आता ह्या तव्यावर काही तेल वगैरे काय नाही घालायचं मला ना. डायरेक्ट ठेवून द्यायचा. तर मगाशी जो आपण मोठलो बांधला असं ठेवून द्यायचो. ओके. अगोदर मुंबरात घालायची. मुंबरात म्हणजे ती लाकडात ना ते काढायची पाठी वडायची आणि त्यात ठेवायचं लाकडावर. जाडी दाखवायची जाडे कोळसे त्याच्यात घालून ठेवायचे. मग ते कोळसे रातभर पेटणार अशीच लाकडं बनवायचे पूर्वी. ओके. अशा झाडाची आणि त्याच्यावरती हे झाकण मारून ठेवायचं. बर. आता ह्याच्यावर काय वजन ठेवायला काय पाहिजे. गरज नाही. अर्ध्या तासाने अगदी नको काहीच गरज नाही. बर चला आता अर्ध्या तासाने भेटूया. ही गावठी कोंबडीची कधी कालन करूया आई. तर अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालाय आणि आता आपला हा मोठला ओपन करायला रेडी झालाय. अशा प्रकारे ही पानं बघा शाप सुकली. चला हळदीच्या पानाचा सुवास तर येतोय. तर खोलून दाखवतो. कारण आता हा मोठला खोलून बघूया एक्झॅक्टली काय स्टेटस आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा एड मध्ये हात वापेल. वापेल ठेवलाय तुला श्वेता बघते बघ अशी. बघणारच ना उत्सुकता आहे काय फुटतो नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हे मासे मोठल्यातले मुंबईला घेऊन जायला पण बनवू शकता. परत पण असे गरम करू शकता. कुस्करायचो नाही. परत असे गरम करू शकता. आता मी हा एक टेस्टिंग साठी घेतलाय साईडला. हे बघा कसं शिजलाय. अजून मुरब आहे.
लागले आमटान. ओके मंडळी, तर घरी आलोय आणि असा होता हा पप्पांनी केलेल्या त्यांच्या पारंपरिक पद्धतीने, म्हणजे त्यांच्या आजीने त्यांना शिकवलेलं, म्हणजे माझ्या पणजीने मोटलो. पूर्वी आम्ही जेव्हा मुंबईला ये जा ट्रॅव्हल करायचो, म्हणजे आम्ही जेव्हा ठाण्यात राहायला होतो तेव्हा कदाचित आम्ही दादा आणि मी तिथेच थांबायचो ठाण्याला. आई पप्पा यायचे किंवा पप्पा आणि मी यायचो, दादा आणि आई ठाण्याला थांबायचे. तर अशा वेळी काय करायची, आजी आमची आमका मोटलो करून द्यायची किंवा पप्पा स्वतः मोटला करायचे. आणि मग हे मासे मुंबईला घेऊन गेल्यावर कधी कधी आम्ही आत्याबित्यांना बोलवून मामाला बोलवून त्यांना हे मासे द्यायचो. मोटला ह्यासाठी केला जातो, जसं पप्पांनी सांगितलं की हे मासे 15 दिवस जरी तुम्ही गरम गरम करून थोडे थोडे खाल्लात ना तरी ते खराब नाही होत. कारण ह्यामध्ये ना वाटण नसतं कुठल्या प्रकारचं, ना कुठली ग्रेव्ही असते, त्यानंतर असं ओलसरपणा नसतो, पाणी नसतं. त्यामुळे हा मासा खराबच होत नाही. त्याला फक्त तेल मसाला एवढंच लावलेलं असतं आणि कोकम. तुमच्या गावात असा मोटला करतात का? म्हणजे जर सिंधुदुर्गात तर करतातच, पण रत्नागिरी किंवा अलीकडचा पट्टा चिपळूण दापोली ह्या साईडला असा प्रकार होतो का हे माका माहीत नाही. तुमच्याकडे होत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. अजून यावर काही इनोव्हेशन्स असतात का हेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. बाकी आमच्या पप्पांसाठी एक कमेंट नक्की करा. असरी आजी जेव्हा जेव्हा श्वेता आणि राजवीरला भेटते तेव्हा तेव्हा तिचा आनंद वेगळ्या लेवलचा असतो. सो ती खूप जास्त खुश होते. आणि संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन आहे त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटूया उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा.